वंश न्यूज, दलित पीडित शोषित जनतेचा खनखनीत आवाज। नमस्कार, जय भीम साथियों, आप देख रहे हैं वंश न्यूज चैनल। मैं स्नेहा टेकम, आपके लाइव एक नई खबर। तो चलिए देखते हैं आज की खास खबर। राजेंद्र पाटील करंजघाट इथनं 7 ते 8 किलोमीटर माझं गाव आहे। सर, जेव्हा या ठिकाणी खूप सारे कॉन्ट्रॅक्ट निघतात, इथले कॉन्ट्रॅक्टर लोक आधी इथल्या जे स्थानिक लोक आहेत त्यांना प्राधान्य देतात। इथून खैरी, कोथुंडा, खोवाळा, टेंभुर्डो, गडेगाव, करंजघाट, वाकोडी, गुमगाव इथले सर्व लोक, सर्व पोरं कॉन्ट्रॅक्टरकडे या माइंडमध्ये काम करतात। जवळजवळ 300 ते 400 बेरोजगार पोरं या ठिकाणी काम करतात। आणि मॅडम सुद्धा आणि जिल्हा परिषदेच्या आणि इतर भरपूरशा आसपासच्या गावचे सरपंच सुद्धा आहेत। सगळ्यात आधी मी माईलच्या या प्रस्तावाचा अभिनंदन करतो की विदर्भामध्ये व्हॅल्यू ॲडिशन होणारा असा प्रकल्प दिसत नाही, परंतु कुठल्या एक अपवादात्मक हा प्रकल्प व्हॅल्यू ॲडिशनचा दिसतो। एक 136 कोटी रुपयाचा प्रकल्प दिसते। लोकांनी भरपूर विषय मांडले, पण माझा गेल्या काही 10-15 वर्षाच्या या जनसुनावणीच्या अनुभवाप्रमाणे मला असं वाटतं की ते जे प्रश्न मांडले ते इथले संबंधात नाही आणि ते खुलासा तुम्ही लोकांना करायला पाहिजे होता। ते बोलतात ठीक आहे तिथपर्यंत, पण तो विषय या जनसुनावणीमध्ये किती गृहीत धरता येऊ शकते हे त्यांना क्लिअर व्हायला पाहिजे। त्यांची भावना आहे ते ठेवून राहिले तिथपर्यंत बरोबर, पण त्यांना हे क्लिअर व्हायला पाहिजे का या तुमच्या बोलण्याला तिथे लिहिण्याशिवाय एकही रुपयाची व्हॅल्यू नाही। पण तुम्ही जे बोलता त्याला किती व्हॅल्यू आहे ते मी सांगतो माझ्या अनुभवाप्रमाणे। नाक दाबल्याशिवाय तोंडच उघडत नाही, नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही, तो प्रकार इथं तुम्ही करू शकता। आणि तो असा की 42 मॅन पॉवर आहे असा एक उल्लेख आला त्याच्यात। कदाचित कोणी लक्ष दिलं का नाही माहिती, माझं चुकत असेल तर ह्या मॉलच्या लोकांनी स्पष्ट करावं। मित्रांनो, 42 नोकऱ्या तिथं आहेत असं स्पष्ट केलं त्यांनी, पण हे स्पष्ट नाही केलं का ते 42 पैकी तुम्ही त्याच्यात काही बसता का? तुम्ही बसता का? सगळे म्हणतात आम्हाला नोकऱ्या पाहिजे। नोकऱ्या देण्याच्या बाबतीत यांनी ते स्पष्ट केलं नाही। यांनी हेही स्पष्ट केलं नाही का त्या इथं जे कामं होणार आहेत त्या कामामध्ये ठेकेदारीमध्ये कुठले कामं होणार आहेत आणि त्या ठेकेदारीच्या कामासाठी या स्थानिक लोकांनी ठेकेदार बनण्यासाठी कोणते काम करावं आणि याच्यामध्ये काही सप्लाय लागणार, प्रोजेक्ट मोठा आहे, सप्लाय लागणार, काही यांना वस्तू तयार करून पाहिजे। तर माझी इथल्या त्या लोकांना विनंती आहे का यांनी तसं म्हणावं की इथले जे स्थानिक आहे ह्या 10-15 गावच्या ग्रामपंचायतच्या क्षेत्रातले त्यांनी आता ज्यांना विचारावं की तुम्ही बाहेरून ठेकेदारांकडून काय वस्तू आउटसोर्स करून घेणार ते स्पष्ट करा। आणि त्या हिशोबाने यांनी तुम्हाला सुचवल्यानंतर तुम्ही कारखाना सुरू व्हायच्या आधी आपले तरुण लोकांनी आपली सहकारी संस्था करावी आणि सहकारी संस्थेच्या माध्यमातून ठेकेसाठी अप्लाय करावा, जसं जिल्हा परिषदमध्ये होते। रोजगाराच्या बाबतीत इथं शेतीच्या बाबतीत सर्वे काय झाला तो स्पष्ट झाला नाही। ते जे काही ज्यांनी ते रिपोर्ट तयार केले, काय नाव तुमचं? हो तो नाम बताओ ना। नाम नहीं बताया तुमने जब अपने कंसल्टन्सी का। आणि शुद्ध मराठीत बोलणारे लोक राहिले असते तर आम्हाला ते थोडं आणखी स्पष्ट समजलं असतं। त्यांनी स्पष्ट जे शब्द बोलले मला काही समजले नाही, कोणाला समजलं असेल तर त्यांना माहिती। आम्हाला असं म्हणायचं आहे की जे रिपोर्ट तयार करणारे लोक आहेत ते कोर्टचे करते, ते अमेरिकेचे करते, त्याचे काही घेणं नाही। प्रेझेंटेशन करणारे आमचे मराठी लोक पाहिजेत आणि मराठीत लोकल समजा अशी भाषेत पाहिजे। अभी बैठो, अभी हो गया तुम्हाला। पण तुम्ही जे बोललं मला नाही समजले, हे मी माझ्या भावना व्यक्त केल्या। तर आदरणीय बनकर मॅडम, या परिसरात कुठले पिकं होतात हे स्पष्ट त्यांनी नाही केलं। कुठले पिकं होतात आणि त्या पिकाचं कृषी विभागाकडून आणि कृषी विद्यापीठाकडून अहवाल घेतला आहे का हे त्यांनी स्पष्ट केलं नाही। हा माझा एक तुम्ही नोंद करा।
की तिथं ज्या पिकं पिकणार आहेत ते पिकावर कृषी विद्यापीठ आणि कृषी विभागाकडून अहवाल घेतला आहे का हे स्पष्ट केलं नाही. कारण मी ज्या गावात कनान म्हणून जे गाव आहे तिथं राहतो, खंडेलवाल फेरोलाइजचा एक मोठा प्रोजेक्ट एका काळी होता, कोणाला माहित असेल कदाचित. त्या फेरोलाइजच्या कारखान्यामुळे त्या परिसरातल्या 5-10 किलोमीटरच्या एरियातली शेती आजही बरोबर पिकत नाही. वाळवंटासारखा तो भाग झालेला आहे. आमच्या एका मित्राने त्यांनी विचारलं की ते जे सॉलिड वेस्ट आहे त्याचं काय मॅनेजमेंट आहे तेही स्पष्ट झालं नाही. माझ्या पाहण्यात असं आहे की त्या कंपनीने आजपासून 40-50 वर्ष आधी ते फेरोलाइज चालवली. त्यांनी जे वस्तू तिथून जे वेस्ट निघली ते पूर्ण परिसरात फेकली आहे, पूर्ण परिसरात फेकली आहे आणि ते पूर्ण हार्मफुल आहे. कारण मित्रांनो तुम्ही समजून घ्या, आमचा प्रोजेक्टला विरोध नाही, पण हे फक्त आणि फक्त मॉईल जरी आमच्या देशाचा सार्वजनिक उपक्रम असेल, पण मला कधी हे आमच्यासारखे लोक दिसले नाही. आमच्या भागात साटकमध्ये पण मॉईल आहे, बेलडोंगरी पण मॉईल आहे. हे माझ्यासोबत सरपंच आले त्या गावचे, मी सरपंच आवर्जून त्यांना आणलाय. त्या गावच्या सरपंचांना तुमच्या पुढे आणलाय की तिथली परिस्थिती काय आहे. एक मिनिट. आमचे मातीचे आणि सॉइलचे एअरचे एक्सपर्ट इथे येऊन एकदा आलेले आहेत. त्यांनी सर्व मातीचे कलेक्शन तसंच एअरची मशीन लावून नॉईजचं कलेक्शन घेतलेलं आहे. त्याच्यानंतर रिपोर्ट शेतकरी डिटेल रिपोर्ट आम्ही इथे देत आहोत. सर रिपोर्ट खरेदी बसून बनते, काही बनत नाही असं नाही, सर्व बनतं सर. एक मिनिट, आपले जे प्रश्नाची नोंद आहे. हो सर, आपण तुम्ही ऐका माझं, तुमचं जे प्रश्न आहे की त्यांनी ऍक्च्युअल सर्वे केलेला नाही आहे, EIA रिपोर्टमध्ये तुमचं समाधान झालेलं नाही, जे दाखवलेलं आहे ते ग्राउंडवर काम झालेलं नाही, ही नोंद आम्ही घेतलेली आहे. त्याचं उत्तर काय म्हणणं आहे, हा काय प्रश्न आहे, आणि बाकी स्थानिक लोकांनी जे काही आपले प्रश्न बेरोजगारीचे, स्लॅगचं डिस्पोजल झालं, डस्ट पोल्युशनसाठी काय लावणार आहे, नाल्यात जे पाणी जाते, सांडपाणी जे एक्झिस्टिंग माहिती, या सर्व प्रश्नांचे उत्तर त्यांच्याकडून आपण घेऊ, त्यांची नोंदी घेऊ. अशा प्रकारे प्रश्न ते घेतला मुद्दा आम्ही रिपोर्टचा झाला नाही, अजून काही असेल तर सांगा. ठीक, उत्तर घेऊ द्या. आणि जर सर सर्वेला आले तर संबंधित ग्रामपंचायतला करून आम्ही तिथच्या शेतकऱ्यांना बघू, त्यांच्या शेतकऱ्याचं समाधान करून, जर बाजूच्या 10-5 शेतीमध्ये जाऊन तिचं पाहणी करून हे करून त्यावरचा सर्वे करा. म्हणजे असा कसा टेबलवर किंवा ग्रामपंचायत मध्ये बसून सर्वे व्हावा. थोडक्यात म्हटलं ना, या रिपोर्टवर समाधान झालेलं नाही. या कार्याकरता जी अल्ट्राटेक कंपनी जी लावली कन्सल्टन्सी, त्यांनी जो विशेष सर्वे केलेला आहे आणि जो रिपोर्ट बनवलेला आहे, त्याचे जे एक्सपर्ट्स आहेत, तो पर्यावरण संबंधी जे काही उपाययोजना आपण घेणार त्याचं उत्तर ते देतील आहे. आणि CSR आणि एम्प्लॉयमेंट यासंबंधीचे आमचे कंपनीचे जे उच्च अधिकारी आहेत त्यासंबंधी बोलतील. सर्वप्रथम पर्यावरणविषयक ज्या काही काळजी घेणार आहेत त्याच्यासंबंधी एक्सपर्ट्स कमेंट्स देतील. प्रभाव आकलन की रिपोर्ट बनाई जाती है. ये भारत सरकार की एक संस्था है जिसके द्वारा सभी विद्वानों का इंटरव्यू लिया जाता है और उसमें वो क्वालिफाई होने के बाद ही इस रिपोर्ट को बनाने के काबिल बनते हैं. वो भारत सरकार के विद्वानों के द्वारा जांच करने के बाद प्रमाणित की जाती है और वहाँ पे इसकी एनालिसिस की जाती है. मुख्य बिंदुओं में से जहाँ पे एक महानुभाव का सवाल था कि जो जल का प्रदूषण है नदी में होगा, उसकी वजह से जल प्रदूषित होगा, उसके समाधान के लिए मैं बता दूं आपके लिए कि सबसे पहले जो इस प्रक्रिया में है, पानी की बहुत मिनिमम आवश्यकता होगी जो कि 35 KLD होगी, किलोलीटर होगी. और उस पानी की जो आवश्यकता है, गुमा गांव माइंस से पानी का स्रोत लिया जाएगा. कुछ आवश्यकता पानी नदी का पानी भी उपयोग में लिया जा सकता है. पानी प्रक्रिया के दौरान कूलिंग प्रक्रिया के लिए उपयोग होता है और जो उसका सर्किट होता है क्लोज लूप में होता है, कहीं बहाव का प्रावधान नहीं होता. जो पानी वेस्ट वाटर का जो निर्माण है, वो वेस्ट वाटर ओनली कूलिंग की वजह से जो ब्लो डाउन होता है वो निकलता है. उस ब्लो डाउन में सिर्फ पोल्यूटेंट के रूप में TDS और pH में थोड़ा सा डिटेरियोरेशन होता है, जिसको टैंक में ले करके उसको शुद्ध करने के बाद प्लांट के अंदर ही उपयोग किया जाएगा. किसी भी तरह का स्ताव या बहाव नदी नाले या आसपास की जगहों में नहीं किया जाएगा. और इस तरीके की कंडीशन सेंट्रल गवर्नमेंट से भी दी जाती है, जिसको मॉनिटर करना पड़ता है. और समय समय पर पर्यावरण के जो अधिकारी साहब हमारे सामने मौजूद हैं, इनके द्वारा भी उसकी निरीक्षण की जाती है.
और निरीक्षण करने के बाद ही वो प्लांट चलता है। साथ में दूसरा सवाल ये था कि जो हमारा डोमेस्टिक पर्पज से वेस्ट वाटर निकलेगा उसका सेप्टिक टैंक सोक पिट में आप डालेंगे, क्या वो फिजिबल है, क्या वह प्रैक्टिस सही है? तो मैं बताना चाहूँगा कि 2.8 किलोलीटर पानी का वेस्ट वाटर का निर्माण होगा जिसको सेप्टिक टैंक और सोक पिट में डाला जाएगा। उसमें क्या होता है कि जो उसका स्लज होता है समय समय पर निकाल करके प्लांटेशन वगैरह में उपयोग किया जाता है। तो यहाँ पे कोई बहुत बड़ी मात्रा में वेस्ट वाटर का जनरेशन नहीं है, क्योंकि हम घरों में भी जहाँ पे 10, 12, 25 फैमिली होती है, इतना वेस्ट वाटर का निर्माण जो घरेलू उपयोग की वजह से होता है घरों में भी होता है। तो इस तरीके से इसका जो है तो उपचार किया जाएगा। साथ में एक महानुभाव का सवाल है कि जो सॉलिड वेस्ट का निर्माण होगा उसके बारे में किसी भी प्रकार की परियोजना में विवरण नहीं दिया गया है। तो मैं बताना चाहूँगा कि हमारे प्रेजेंटेशन में जो स्लाइड नंबर 43 नंबर की स्लाइड है उसमें हमने बताया है। और इसके साथ मैं बता दूं कि इस प्रक्रिया में फेरो सिलिको मैग्नीज स्लैग का निर्माण होगा जिसमें उत्पन्न होगा सॉलिड वेस्ट के रूप में, जो कि 90 टन प्रतिदिन होगा। और इस जो अपशिष्ट का जो उपयोग है वो रोड के निर्माण में किया जाएगा। साथ में सबसे अच्छी मोइल के द्वारा जो पहल की जा रही है कि जो मटेरियल की हैंडलिंग होगी उसकी वजह से जो डस्ट का निर्माण होगा उस डस्ट को प्लांट के अंदर ही ब्रिकेट प्लांट में उसको बड़े बड़े नोडुल में बदल करके प्लांट के अंदर फिर से उपयोग कर लिया जाएगा। किसी भी तरीके का बाहर में परियोजना से बाहर किसी भी तरीके का डिस्पोजल नहीं किया जाएगा। साथ में वायु प्रदूषण को नियंत्रण करने के लिए उच्च क्षमता के बैग फिल्टर का उपयोग किया जाएगा। साथ में फोर्थ होल एक्सट्रैक्शन सिस्टम जो एडवांस टेक्नोलॉजी है, किसी भी तरीके का उत्सर्जन परियोजना से बाहर नहीं जाना चाहिए वो यहाँ पे लगाया जाएगा। एडवांस सॉफ्टवेयर के द्वारा हमने ये देखा है कि इस प्लांट के द्वारा पार्टिकुलेट मैटर का जो उत्सर्जन होगा उसका जो कंट्रीब्यूशन है 0.05 माइक्रोग्राम पर मीटर क्यूब होगा, जो कि पर्यावरण नियमों के अनुसार 30 माइक्रोग्राम पर मीटर क्यूब का उत्सर्जन का परमिशन दी जाती है। बट इस प्लांट के द्वारा 0.05 माइक्रोग्राम पर मीटर क्यूब का उत्सर्जन होगा, बहुत कम, 1 माइक्रोग्राम से भी कम होगा। और ये एडवांस सॉफ्टवेयर के द्वारा पता लगाया जा चुका है। जहाँ पे PM10, SO2 और NX की बात है तो यहाँ पे NX का कोई सोर्स नहीं है परियोजना के अंदर। SO2 जो है, SO2 का सोर्स जो हमारा कोल और जो पेटकोक है ये रिडक्टेंट के रूप में उपयोग किया जाएगा। फ्यूल के रूप में जो हमारी फर्नेस चलेगी वो बिजली से चलेगी। रिडक्टेंट का काम जो है उसमें वो बैलेंस करेगा, उसमें SO2 और NX के लिए ऐसे कोई उपकरण की रिक्वायरमेंट इस तरीके की परियोजना में नहीं है। साथ में जल के लिए बताया जा चुका है, वायु के लिए, मृदा के लिए जैसा कि आपको मैं बताया कि इसमें किसी भी तरीके का पानी का उत्सर्जन परियोजना से बाहर नहीं होगा, इसलिए यहाँ आसपास की मृदा को नुकसान होने की कोई भी संभावना नहीं है। साथ में जो ट्रकों का मूवमेंट है वो प्लांट परिसर के अंदर ही उनकी पार्किंग की व्यवस्था होगी। इस तरीके से आसपास के गांव में भी किसी भी तरीके की जो असुविधा है उसका सामना नहीं करना पड़ेगा। सगळं मग नंतर काय ते माहित नाही पडत। आपण 3 महिन्यातून 1 महिन्यातून किंवा 6 महिन्यातून यांची आणि गावकऱ्यांचे जे सरपंच आणि जे प्रमुख लोक आहेत यांची एक मीटिंग व्हायला पाहिजे। तुमचं काय मत आहे? बरोबर आहे, बरोबर आहे। काय केलं नाही केलं हे आम्हाला कसं माहित पडत? आप तयार है कि उसके लिए मीटिंग कर सकते हैं? हाँ, 1 तारीख ठहरा, महीने में 1 तारीख या 3 महीने में 1 तारीख आप हम लोग तो चले जाएंगे, बरोबर साहेब? यांनी आणि ह्या लोकांनी एक तारीख ठरवावी की त्याप्रमाणे 3 महिन्यातून एकदा मॉईलचे अधिकारी आसपासचे 10-15 गावचे सरपंच आणि जे काही प्रमुख आहेत काय केलं आणि काय बोललो ते ठरवतील। इथं आता समोर आहे हे पर्यावरणची पर्यावरणची सुनावणी पाहिजे म्हणून अधिकाऱ्यासामने पोपटासारखे बोंबलते ते। नंतर तुम्हाला दिसते का मला सांगा, तुम्ही याच्या चपराशाने मी पाहून घेतलं असेल तर सांगा। म्हणून इथं हे तारीख क्लिअर व्हायला पाहिजे का या महिन्याच्या या तारखेला गावचे 10 गावचे सरपंच किंवा मेंबर आणि हे बसतील हे बसतील आणि उसमें वो लिखित में होगा आणि त्या हिशोबाने समोर जातील, बरोबर? बाकी तुम्ही तुमचं काय ठरलं आहे ते प्रमाणे करा काम। बताना चाहते हैं कि इस प्लांट की क्षमता तो काफी कम है, 25,000 टन की क्षमता से इस प्लांट में प्रोडक्शन किया जाएगा और इसमें डायरेक्ट उत्पादन के लिए लगभग 42 आदमी लगने वाले हैं
और अप्रत्यक्ष रूप से लगभग 300 आदमी लगेंगे। और जहां तक लोकल लोगों के एम्प्लॉयमेंट की बात है तो आप सभी को मालूम है कि इस प्लांट का जो संचालन है वो पूर्ण तरीके से टेक्निकल तरीके से होगा और इसमें टेक्निकल लोगों को लिया जाएगा, तभी ये जो प्रोजेक्ट है सफलतापूर्वक आगे बढ़ पाएगा। तो जहां तक अनस्किल्ड वर्क की बात है तो निश्चित रूप से यहाँ के ग्रामीणों को प्राथमिकता दी जाएगी और उनको नियुक्त किया जाएगा। और इसके अलावा जो अप्रत्यक्ष कार्य कॉन्ट्रैक्टर के साथ में जो होने वाले हैं उसमें निश्चित रूप से सभी लोकल्स ही काम करेंगे, मैं ऐसा आपको आश्वासन देना चाहता हूं। और जहां तक CSR की बात है, मैं इस सभा को बताना चाहता हूं कि कारपोरेट सोशल रेस्पॉन्सिबिलिटी की हम लोगों की एक बोर्ड लेवल की पॉलिसी है और हम लोग जो हमारी कंपनी का प्रॉफिट होता है, प्रॉफिट आफ्टर टैक्स का 2%, लगभग 2% हम लोग CSR पर खर्चा करते हैं। और अभी तक हम लोग करीब हर वर्ष 10 से 12 करोड़ रुपए CSR का काम करते हैं। आप सभी को पता होगा कि हम लोगों ने गुमगांव में भी काफी काम किया है, सभागृह बनवाए हैं, कुछ रोड्स के काम किए हैं, शौचालय के काम किए हैं और आने वाले समय में भी इसमें और बढ़ोतरी की जाएगी, बल्कि और ग्रामीणों में जहां जहां आवश्यकता होगी उनके प्रपोजल बुला के काम किए जाएगी। मैं आपको आश्वासन देना चाहता हूँ। थैंक यू। सभापती मॅडम, जिल्हा परिषद सदस्य मॅडम, सर्व सन्माननीय सरपंच आणि उपस्थित सर्व या परिसरातील जागरूक नागरिक, 4 महिन्यापूर्वी चार्ज घेतलेला आहे जनसुनावणी। आपण खूप सुंदर बोलले, मी खरं तर तुमचं अभिनंदन करेन की एवढं एनरिच पद्धतीनं लोकांना इंटरेस्ट देणं। एक ऑब्झर्वेशन असं दिसतं आहे इथं की जी साशंकता एखाद्या प्रकल्पाच्या संदर्भामध्ये असली पाहिजे, ती साशंकता लोकांमध्ये नसावी या दृष्टिकोनातून त्यांनी खूप काही महत्त्वाचे तुम्ही आव्हान दिलेलं आहे। रोजगाराच्या बाबतीमध्ये सुद्धा मला आपल्या तालुक्यातल्या लोकांना तुमचा तहसीलदार म्हणून मला सांगायची इच्छा होत आहे। सरपंच साहेब, आपण तुम्हाला माहिती आहे आपण कसं काम करतो तालुक्यात, सभापती मॅडम आपल्याला माहिती आहे, रोजगार कुठंतरी कंपनीच्या आतमध्येच मला रोजगार मिळाला पाहिजे ही जी आपली भावना आहे तिचा आदर नक्की कंपनीनं करायला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे। पण ते करत असताना आता जे आपल्याला महिला बचत गटाच्या संदर्भामध्ये सूचना मिळालेली आहे, कंपनीने ही गोष्ट खरंच नोंदवण्यासारखी आहे। महिला मी रिक्वेस्ट करेन की ह्या तहसीलदार ऑफिस तालुका ऑन बिहाफ ऑफ तालुक्यातल्या लोकांच्या बिहाफवरती मी आपल्याला रिक्वेस्ट करेन की ज्या ऑक्झिलरी सर्व्हिसेस तुम्हाला लागणार आहे किंवा मॅनेजमेंटचा जो विषय आहे तुमचा, ते जर लोकांना जसं ट्री मॅनेजमेंटच्या बाबतीमध्ये महिला बचत गटांना आपण इन्व्हॉल्व करणं, दॅट इज वेल अँड गुड, इट विल बी द मॉडेल टू अदर इंडस्ट्रीज। दुसरा विषय असा आहे की जो काही मटेरियल प्रोक्युरमेंट आपल्याला लोकली लागतं ते करत असताना थोडंसं लोकांना त्याच्यामध्ये मटेरियल प्रोक्यूर करत असताना त्यांना सप्लायर म्हणून तिथं घेणं हा सुद्धा एक रोजगाराचा फार मोठा भाग आहे। तर मला असं वाटतं की हा एक विषय आपण लक्षात घेतला पाहिजे, कारण सुनावणी जरी पर्यावरण विषयक असली तरी लोकांनी एक कम्प्रेहेन्सिव्ह पद्धतीनं तुम्हाला इंटेक देण्याचा प्रयत्न केलेला आहे की आपल्या प्रकल्पाच्या संदर्भामध्ये नेमके त्यांचे एक्सपेक्टेशन्स काय आहे। निश्चितपणे आपल्या गावाच्या जवळ एखादा प्रकल्प येत असेल तर तिथल्या लोकांना असं वाटलं पाहिजे की या प्रकल्पाचा मला काहीतरी लाभ मिळतो आहे, आणि ही जर लाभाची कक्षा वाढवायची असेल तर आपल्याला इथल्या तरुणांना कंपनीच्या आत रोजगार देत असताना त्याच्या बाहेर सुद्धा कसं त्याला कंपनीचा लाभ पोहोचवता येईल याच्या संदर्भामध्ये एक चांगली पॉलिसी आपल्याला काही थोडेसे लोकल पॉलिसी डिसिजन्स घ्यावे लागतील, काही हायर मॅनेजमेंटला पण आपल्याला सांगावं लागेल। तर तो एक विषय चांगला होऊ शकतो, कारण इथं कोणाचाच प्रकल्पाला विरोध नाही, फक्त तो प्रकल्प आपल्या धाटणीनं असला पाहिजे, आपल्या पद्धतीनं असला पाहिजे ही भावना आहे आणि त्या भावनेचा आदर आहे। तिसरा महत्त्वाचा मुद्दा CSR वरती मी बोलणार नाही, याच्यासाठी बोलणार नाही कारण तुम्ही सेंट्रलाइज होतात, पण CSRच्या बाबतीमध्ये ज्या लोकल एक्सपेक्टेशन्स आहेत, लोकल ॲस्पायरेशन्स आहेत, तर लोकल एक्सपेक्टेशन्सचं आणि ॲस्पायरेशन्सचं मॅनेजमेंट CSR मध्ये प्रॉपर केलं गेलं पाहिजे। याच्यासाठी तो दुवा म्हणून इथल्या लोकल मॅनेजमेंटनी काम करणं आवश्यक आहे। त्यासाठी मला वाटतं इथल्या मॅनेजमेंटने याची नोंद घ्यावी। सर्वसामान्य लोक त्यांची मागणी, गावाच्या ग्रामपंचायतीची मागणी, या सर्वांना आपण खऱ्या अर्थानं एकत्र बसून विचार करून त्यांचे जे प्रकल्प आहेत जर बसत नसतील तर त्या पद्धतीनं त्यांना बसवून त्यांना सांगणं की हे आपल्याशी होतंय की या पद्धतीनं जर प्रकल्प तुमचं प्रपोजल आलं तर आम्हाला करणं शक्य आहे। तर एक थोडं विश्वासाचं वातावरण जर आपण तयार करू शकतो तर मला वाटतं हा एक खूप चांगला मुद्दा आहे। उपस्थित सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी
सर्व सन्माननीय नागरिक, सर्व इथे उपस्थित अधिकारी, प्रामुख्याने मी आमचे तहसीलदार यांना उत्स्फूर्तपणे त्यांचं असं म्हणणं होतं की मला थोडं इथे सांगावं वाटतं. स्पेशली 2-3 कॉन्सेप्ट पहिल्यांदा आम्हाला अट्रॅक्ट केल्या की आपले विदर्भ शेतकरी संघटनेचे जे प्रतिनिधी म्हणून उपस्थित झाले. आम्ही बरेच सण सुनावण्या घेत असतो, पण नेमकं आता जिथं इथे 42 लोकांना रोजगार देण्याचं यांच्याकडे प्रोव्हिजन आहे, त्यातही स्किल्ड आहे, अनस्किल्ड आहे, काही अजून काही खूप स्पेसिफिक नॉलेज असलेलं किंवा स्किल असलेलं पण जॉब्स असतील. त्यामुळे तर इथे सगळ्यांना किंवा 100, 200, 500 लोकांना रोजगार मिळेल असं फार कमी ठिकाणी होतं. परंतु या परव्ह्यूच्या बाहेर जाऊन की इथलेच जॉब मिळण्यापेक्षा त्याला अलाइड ज्या गोष्टी आहेत या प्लांटसाठी या ठिकाणी प्रयत्न करणं किंवा आपण त्या दृष्टीने मानसिकदृष्ट्या आपण सगळ्यांनी तयार होणं, नागरिकांनी आपल्या लोकांनी तयार होणं ही खरंच चांगली गोष्ट आहे आणि मी पण त्याला अप्रिशिएट करते. स्पेशली महिला बचत गट असतील किंवा लोकल सप्लायर भाग आहे याचा. इतर सगळे जे विषय सन्मान्य लोकप्रतिनिधींनी मांडले ते इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटच्या अनुषंगाने होते की रस्ते पाहिजे, शाळा चांगल्या पाहिजे. तर यासाठी जे 3 महिन्यातनं आपण बैठक म्हटलं ते पण आहे. त्याशिवाय मी आमच्या तहसीलदार साहेबांना पण विनंती करते की या स्तरावरचे नायब तहसीलदार असतील त्यांनी या ठिकाणी जर त्यांना उपस्थित राहता आलं आणि इतर इन्फ्रास्ट्रक्चरचे जे इश्यूज पाणी आहे, रस्ते आहेत याविषयी ते जसं आता एक माननीय सरपंच साहेबांनी म्हटलं की माझा एक रस्त्याचा ठराव आहे तो कुठे आहे आणि त्याच्यावर काय झालं मला अजून कळलं नाही. तर असे जे विषय आहेत आणि जर आमच्या जिल्हा स्तरावर काही प्रलंबित असतील तर त्याचा पाठपुरावा नक्कीच आमच्या तहसील ऑफिसमधून होऊन ते लवकरात लवकर आम्ही निकाली काढू. आपलं जे म्हणणं आहे की ग्रामीण एक आमच्या सन्माननीय महिला सरपंचांनी म्हटलं की ग्रामीण भागाला कोणीच लक्ष देत नाही मॅडम. माझी अशी आपल्याला या ठिकाणी मला नक्कीच सांगायला आवडेल. ठीक आहे, हे आपलं फॉर्मल गोष्ट आहे, एन्व्हायरमेंट क्लिअरन्स आणि हे सगळं एक फॉर्मल गोष्ट आहे की त्या प्रकल्पाचा भाग किंवा एखाद्या नियमाचा भाग म्हणून हे पार पाडतो आहे. पण कुठेतरी आपण अनौपचारिक पण बोललो, आपण खूप सारे मुद्दे सांगितले जे एन्व्हायरमेंटच्या याच्या बाहेर होते. मॅडमनी तो मुद्दा म्हटला तर तो आम्हाला पण जरा वाईट वाटतं की आमच्या ग्रामीण भागाला कोणी वाली नाही असं नाही मॅडम. आपण सगळेजण मिळून काम करतो. ग्रामीण काय अर्बन काय, आम्ही पण आपल्यासारख्याच क्षेत्रामधून आलेले लोक आहोत. आपल्याबद्दल अतिशय जास्त संवेदनशील आहे. ठीक आहे, प्रशासकीय काम करताना कधीतरी विलंब होतो, एखादं प्रकरण एखाद्या ठिकाणी एखादा प्रस्ताव थांबतोय काही तांत्रिक गोष्टीसाठी याच्यात आहे. पण ह्या सगळ्यांनी आपण सगळ्यांनी एफर्ट घेऊन त्याला निकाली काढणं गरजेचं आहे. एक चांगली गोष्ट आहे की आपल्याकडे फार इनिशिएशन घेणारे तहसीलदार आहेत. मला नक्कीच वाटतं की आपल्या ज्या काही पेंडिंग इश्यूज आहेत त्याच्यासाठी एक आपण बैठक लावून ते पण विषय काढू. आजच्या जो पर्यावरण विषयक आहे लोकसुनावणीची अतिशय चांगल्या पद्धतीने आपण आपले सगळे मुद्दे मांडले. याचं निराकरण महिलकडून त्यांच्याकडून जे काही शक्य होतं त्यांनी केलं. काही मुद्दे जे आपण सहमत नाही त्या सगळ्या मुद्द्यांची नोंद घेण्यात आलेली आहे आणि ते मुद्दे तसेच रिपोर्टमध्ये जातील त्याबद्दल आपण खात्री ठेवा. जे प्रश्न आहेत जसे उत्तर आहेत जसंच तसे आपण याचे इतिवृत्त करून शासनाला देणार आहे याची मी ग्वाही देतो आणि माननीय अध्यक्ष यांच्या संमतीने पर्यावरणविषयक जाहीर सुनावणी संपली अशी जाहीर करतो. खबर व विज्ञापन हेतु आप हमारे चैनल के मुख्य संपादक श्री सुनील सार्वे से नीचे दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क कर सकते हैं. अगर आपको यह खबर अच्छी लगे तो प्लीज लाइक करें, शेयर करें और हमारे चैनल को सब्सक्राइब करना ना भूलें.